मुले इंग्लिश मिडियममध्ये शिकतात खरं, पण त्यांना बोलीभाषेमधील अनेक शब्द माहीत नसतात, कारण ते फक्त शाळेमध्ये सिलेबसमधीलच क्रियापदं शिकतात. अनेक क्रियापदं त्यांच्या कानावरही येत नाहीत किंवा दररोजच्या जीवनामध्ये ते बोलले जात नाहीत. उदाहरणार्थ ढेकर देणे याच्यासाठी शब्द आहे बर्ब. धापा टाकणे याच्यासाठी आहे पॅन्टिंग किंवा टू पॅन्ट. थापणे किंवा भाकरी थापणे, पाट थापणे यासाठी, थापणे यासाठी शब्द आहे पॅच. आणि चपाती लाटणे म्हणजे गुंडाळण्यासाठी जो काही रोलिंग शब्द आहे रोल, टू रोल म्हणजे गुंडाळणे, तसंच चपाती लाटणे यासाठी पर्टिक्युलर शब्द आहे टू रोल द चपातीज. अशा पद्धतीची अनेक क्रियापदं आहेत जी आपण रोजच्या जीवनामध्ये मराठीमध्ये वापरतो, पण इंग्लिशमध्ये काय त्याला नेमकं म्हणायचं आपल्याला कळत नाही. उदाहरणार्थ, माझं नाक गळत आहे, माय नोज इज रनिंग.